येणेरे विठ्ठलवाडी तालुका जुन्नर जिल्हा पुणे सह्याद्रीच्या कुशीत वसलेले आमराईच्या साजाने नटलेले आणि शिवनेरी किल्ल्याच्या पवित्र पायथ्याशी वसलेले येणेरे विठ्ठलवाडी, जेथे प्रत्येक वाराच्या झुळकीत इतिहासाचा सुगंध आहे आणि प्रत्येक कणात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बालस्पर्शाची पावनता आहे. अशा या भूमीत मराठी नववर्षाच्या मंगल प्रारंभानंतर चैत्र शुद्ध तृतीया चतुर्थीला साजरा होणारा आई मुक्ताई यात्रेचा सोहळा म्हणजे श्रद्धा, परंपरा आणि भावनांचा अविस्मरणीय उत्सव. यात्रेची सुरुवात भक्तीचा मंगलनाद. यात्रेचा पहिला दिवस उजाडतो तो ढोल ताशांच्या गजरात. गावात प्रत्येकाच्या घरापुढे रांगोळीची छान सजावट, मांडव डहाळ्यांची मिरवणूक गावभर फिरते आणि वातावरण भक्तिमय होते. आई मुक्ताई देवीच्या अभिषेकाने भक्तांच्या मनातील भावना ओसांडून वाहतात. नैवेद्य, ओटीभरण, हारतुरे, सगळीकडे भक्तीचा साथ चढतो. सेवेचा सुगंध, एकत्रितीची ओळख. मुंबई पुणे येथील आई मुक्ताई रहिवासी संघांकडून दिवसभर चालणारं थंडगार सरबत वाटप ही फक्त सेवा नाही तर गावाशी असलेलं नातं जपण्याची हळवी परंपरा आहे. पालखी सोहळा, डोळ्यांचं पारणा फेडणारा क्षण. सायंकाळी आई मुक्ताईच्या काठीची व पालखीची भव्य मिरवणूक. गजर, टाळ, मृदुंग आणि जय मुक्ताईच्या घोषात निघालेली ही पालखी भक्तांच्या हृदयात भक्तीचा महासागर उसळते. लोककलेचा जल्लोष. सालाबादप्रमाणे यावर्षी रात्री तमाशाच्या रंगमंचावर मंगला बनसोडे आणि नितीन कुमार बनसोडे यांच्या कलाकृतींचा ठेका. हास्य, नृत्य आणि कलेचा संगम. पंचक्रोशीतील रसिकांची तुंबड गर्दी. दुसरा दिवस ताकदीचा थरार. दुपार कुस्त्यांच्या जंगी आखाड्यात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले पहलवान. मातीचा सुगंध, ताकदीचा अभिमान आणि विजयाची जिद्द. हा आखाडा म्हणजे यात्रेचा खरा थरार. यात्रा केवळ उत्सव नाही, भावनांचे बंधन आहे. ही यात्रा म्हणजे वर्षातून एकदा सगळ्यांना एकत्र आणणारा सोहळा. विसरलेले मित्र पुन्हा भेटतात, नाती पुन्हा जुळतात. गाव, माणसं आणि संस्कृती यांना जोडणारा एक अदृश्य धागा. आणि या दिवसाची वाट सर्व गावकरी आतुरतेने वाट पाहत असतात. प्रत्येक घरात पुरणपोळी, मासवडी यांसारखे अनेक खमंग पदार्थांची मेजवानी असते. पाहुण्यांनी घर गजबजून जातं. त्यांची उठबस करण्याचा आनंद काही औरच असतो. अभिमान आणि परंपरेचा उत्सव. पश्चिम पट्ट्यातील सर्वात भव्य दिव्य यात्रा म्हणून ओळखली जाणारी ही आई मुक्ताई यात्रा यात्रा कमिटी व ग्रामस्थांच्या नियोजनामुळे दरवर्षी अधिकच तेजस्वी होत जाते. आई मुक्ताईच्या चरणी एकच प्रार्थना, सर्वांच्या आयुष्यात सुख, शांती आणि समृद्धी नांदो. आई मुक्ताई यात्रेच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक यात्रा कमिटी व समस्त ग्रामस्थ. येणेरे विठ्ठलवाडी. शब्दांकन श्री विश्वास ढोले.